इथे मी टाकळ्याची भाजी आणलेली आणि अशी त्याची पानं काढलेली आहेत आणि ही टाकळ्याची भाजी रानमाळ्यावरील स्वच्छ जागेवरून आणलेली आहे. आता स्वच्छ धुवून घेते. भाजी आहे ती बारीक कापून झालेली आहे. तेल गरम झालेलं आहे. चिमूटभर हिंग, जिरं टाकलेलं आहे. एक कांदा मोठा घेतलेला आहे बारीक चिरून, लसूण, मिरची, चिमूटभर हळद. कांदा फक्त मऊसर करून घ्यायचा आहे. कांदा मऊसर झालेला आहे. टाकळ्याची भाजी घालून घेते. अर्धा वाटी ओलं खोबरं, चवीनुसार मीठ. भाजीवर झाकण ठेवून द्यायचं नाही, अशीच भाजी तयार करून घ्यायची आहे. झाकण ठेवलं तर भाजीचा रंग चेंज होतो म्हणून. पौष्टिक अशी टाकळ्याची भाजी तयार झालेली आहे, अगदी झटपट.